नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टीईटी परीक्षा असो किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा घटक म्हणजे गणित विषयातील महत्त्वाचा चॅप्टर असा आहे सरळ व्याज. सरळ व्याजबद्दल आपण इथे माहिती पाहणार आहोत. पहा, तर इथे मेन म्हणजे व्याजाचे दोन प्रकार आहेत. पहा, तर विचार केला व्याजाचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे सरळ व्याज आणि दुसरा आहे तर चक्रवाढ व्याज. हे दोन व्याजाचे प्रकार आहेत. ठीक आहे. यामध्ये पास सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ. तर काळा मुदत पण म्हणतात किंवा कालावधी पण म्हणतात. यामध्ये मुद्दल म्हणजे काय, तर बँका किंवा पतपेढीकडून आपण घेतलेली काही जी रक्कम असते त्याला काय करायचं म्हणायचे, मुद्दल म्हणायचे. आता मुदत म्हणजे काय, ज्या कालावधीसाठी आपण ती रक्कम घेतली म्हणजे किती कालावधीसाठी आहे ती मुदत असते. दर म्हणजे आपण ज्या दराने घेतो, ठीक आहे, त्याचा इंटरेस्ट, ठीक आहे, त्याला दसा दशे म्हणतात, दर साल दर शेकडा. यामध्ये पहा, सरळ व्याजला इंग्लिश सिंपल इंटरेस्ट म्हणतात, मुद्दल प्रिन्सिपल इंटू दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि काळ म्हणजे एन नंबर ऑफ इयर्स. म्हणजेच I इज इक्वल टू PRN अपॉन 100. म्हणजे त्यानंतर रास म्हणजे काय, तर अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. म्हणजे रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. जर तुम्हाला मुद्दल काढायचे असेल, रास आणि व्याज दिले तर काय करायचं, रास मधून व्याज मायनस करायचं, तुम्हाला मुद्दल मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला जर व्याज काढायचं असेल, ठीक आहे, रास मधून मुद्दल मध्ये किती तुम्हाला व्याज मिळते. त्यानंतर काही प्रश्न वर्षाचे असतात. वर्ष बरोबर 40 मायनस 1 गुणिले 100 भागिले दर. त्यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतात ते आपण थोडक्यात घेऊया. पहा, एक प्रश्न आहे थोडक्यात, 5,000 रुपये मुद्दल घेऊया. 5,000 रुपये मुद्दल, 5,000 रुपये. दर आहे थोडक्यात 10% दर आणि ती रक्कम कोणत्याही कालावधीसाठी म्हणजे काळ 2 वर्षासाठी आपण काहीतरी घेतली तर त्यावर किती व्याज होईल, किती सरळ व्याज होऊ शकते. ठीक आहे. म्हणजे आपण 5,000 रुपये ही रक्कम 10% दराने 2 वर्ष कालावधीसाठी घेतली तर ते किती सरळ व्याज होईल किंवा टोटल अमाऊंट किती काढायचे. म्हणजे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले काळ. म्हणजे 5,000 गुणिले 10 गुणिले 2 भागिले 100. ठीक आहे. 0 0 2 0 जे 2 0 कटले, 500 गुणिले 1,000 किती व्याज झालं तर 1,000 व्याज झाले. आणि आपण रास काढायचं असेल तर रास बरोबर मुद्दल प्लस व्याज. म्हणजेच मुद्दल होती 5,000 प्लस व्याज झालेले 1,000. म्हणजे एकूण रास झाली किंवा एकूण रक्कम झाली तर 6,000 रुपये. किंवा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो, व्याज दिलेला असेल आणि तुम्हाला दर किंवा काळ काढायचा विचारला जातो. असे उलटे सुलटे प्रश्न विचारतात. पुढचा एक क्वेश्चन घेऊया. आपण 12,000 रुपये 4 वर्षात सरळ व्याजाने, म्हणजे सरळ व्याज हे 2400 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती, दर काढायचा आहे. दिलेल्या गोष्टी पहा, सरळ व्याज 2400, सरळ व्याज बरोबर 2400. त्यानंतर मुदत दिलेली आहे 4 वर्ष कालावधी, मुदत 4 वर्ष. त्यानंतर दर तुम्हाला काढायचा आहे, रेट, दर बरोबर किती. आणि मुद्दल दिलेली आहे 12,000. मुद्दल आहे 12,000. अशा सिंपल हाच फॉर्म्युला
वापरायचं आहे. SI किंवा इंटरेस्ट इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट PRN अपॉन 100. सरळ व्याज किती आहे तर 2400 रुपये. 2400 बरोबर मुद्दल आहे 12,000 गुणिले दर काढायचं आहे मुदत 4 वर्ष भागिले 100. ठीक आहे. इथे 2 शून्य 2 शून्य कट केले आपण. त्यानंतर 1 शून्य 1 शून्य हा पण कट होत आहे. 12 12 24 म्हणजे 20 झाले आणि 4 म्हणजे 20 म्हणजे 5. दर आहे 5%. ठीक आहे. पहा सरळ सरळ पण तुम्ही कटिंग करू शकतात. ही पण एक मेथड आहे. किंवा काही प्रश्न असे असतात एका रकमेची 10% दसातसे दराने किती वर्षात दाम तिप्पट होईल किंवा दाम दुप्पट होईल असे काही प्रश्न विचारतात. पहा त्या टाईपमध्ये क्वेश्चन आहे ते घेऊया आपण. प्रश्न पहा एका रकमेची 10% दसादशी दराने 10% दसादशे दराने एका रकमेची 10% दसादशे दराने किती वर्षात दाम तिप्पट होईल. किती वर्षात दाम तिप्पट होईल. दुप्पट नाही तिप्पट होईल. पहा अशा प्रकारचा प्रश्न दिलेला आहे. आपलं सूत्र दिलेलं वरती वर्ष बरोबर पट -1 गुणिले 100 भागिले दर. ठीक आहे. पहा दर दिलेला आहे. वर्ष आपल्याला ते काढायचे आहे. म्हणजे सूत्र लिहून घेऊया. वर्ष इज इक्वल टू पट -1 गुणिले 100 भागिले दर. पट तिप्पट म्हणजे 3 वजा 1 गुणिले 100 भागिले दर किती आहे तर 10. किनातून गेला तर 2 गुणिले 100 भागिले 10. 10 × 10 100 आणि 10 20. उत्तर आलेलं आहे 20 वर्षात दाम तिप्पट होईल. किंवा असा प्रश्न जर विचारला असता तिथं 20% दसादशी दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल. इथं पण दुप्पट घेऊया. पहा फॉर्म्युला हाच आहे. दुप्पट म्हणजे 2 वजा 1. इथे दर घेतला आहे 20%. थोडस चेंज झालंय. पहा 2 मधून 1 गेला. इथे राहतात 1 गुणिले 100 भागिले 20. 20 × 20 म्हणजे 100 म्हणजे उत्तर येईल तर 5 वर्ष. अशा प्रकारे आपल्याला काही क्वेश्चन्स विचारतात ते तुम्हाला सॉल्व्ह करणे गरजेचं आहे. पहा अशा शॉर्टकटसाठी ज्यांना मला टीईटी बॅचला जॉईन व्हायचे त्यांनी माझ्या 9673 493 125 कॉल करा. मायसेल्फ अमोल सवाशे. 8वी ते 10वीला मॅथ आणि सायन्स विषयी 13 वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे. टीईटी परीक्षा 4 वेळा पात्र. सीटीईटी परीक्षा 5 वेळा पात्र आहे. आणि सध्या झालेल्या 2017च्या टेटमध्ये 4 क्रमांक